The Lord says, I will give you back 7 times what you lost. जे काही तुम्ही गमावलेलं आहे मी तुमची भरपाई करून देईल, वापस तुम्हाला देईल. देव हा असा देव आहे. मी या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी याविषयी विचार करतो. देवाच्या लोकांना फसवण्यात आलं नाही का? भरपूर फसवण्यात आलं. याकोबाची कितीदा फसगत केली, त्याच्या सख्या मामाने त्याची फसगत केली. 10दा त्याचा मुशायरा आहे त्याच्यामध्ये फेरफार त्यांनी केला, त्याला फसवलं. बरोबर आहे ना? खरी गोष्ट आहे. पुढे गेल्यावर आम्हाला बघायला मिळतं ज्या विहिरी होत्या खणलेल्या इतरांनीच त्या बळकावल्या. वाद घालत बसला नाही, भांडत बसला नाही, पुढे गेला. याविषयी विचार करत होतो बऱ्याच गोष्टी. कधी कधी आपल्याला वाटतं रे देवाच्या लोकांची फसवणूक नाही होत. नाही होते कधी कधी, पण त्या काळात आपण कसं राहिलं पाहिजे? शांत राहा, प्रभूवर भरोसा ठेवा. जे काही तुमचं गेलेलं आहे देवाला ठाऊक आहे. देव त्याच्याकडे लक्ष देतो आणि देव त्याबद्दल आशीर्वादित करणार आहे. जे काही तुमचं गेलेलं आहे त्याच्या कैक पटीने देव देणारा देव आहे. एक मला असं वाटतं कधी कधी देव परीक्षा पाहतो आमची की आम्ही खरंच देणाऱ्यावर भरोसा ठेवतो की जे दिलेलं आहे त्याच्यावर भरोसा ठेवतो. आमेन. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवा ज्याच्यापासून सर्व आम्हाला मिळालेलं आहे, न की जे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यावर. मनुष्य काय करतो? जे दिलेलं आहे ना संपत्ती त्याच्यावर मन घालतो, पण ज्याने दिलेली आहे त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. आणि त्याच्यावर भरोसा ठेवावा, त्याच्याकडे पाहावं. दिलेल्या गोष्टी एखाद्या दिवस आज संपून जातील, उद्या संपून जातील, पण जो दाता आहे, देणारा आहे, त्याचा पुरवठा कधी संपणार नाही.